मुंब्रा स्टेशन शाळा जेव्हा तुटली अनधिकृत म्हणून, तेव्हा तिथे 1643 समथिंग स्टुडंट्स होते. तर माझं प्रश्न विचारण्याचा उद्देश असं होतं की पटसंख्या आपली तशीच आहे का? कारण की तिथून मुलांना आपण इकडे तिकडे गोंधळ करून डिस्पर्स केलंय. म्हणजे काही मुलं शंकर मंदिर शाळेला आपण ट्रान्सफर केलंय, काही मुलांना आपण मुंब्रा स्टेशन मध्ये अजून एक शाळा आहे तिथे ट्रान्सफर केलं, काही मुलांना MM व्हॅली आणि काही मुलांना आयडियल स्कूल तिथे जे शाळा आहे तिथे ट्रान्सफर केलंय. तर एवढा गोंधळ आहे शिक्षण विभागामध्ये. मग माझं प्रश्न तसं होतं की आता पण पटसंख्या तशीच आहे की आणि आपण मुलांना इकडे तिकडे पाठवलंय सगळं गोंधळ करून, मग मुलांसाठी तशी सुविधा पण आपण देत आहे की नाही? तर जे त्यांचं उत्तर मला जे मिळालं आहे, मला असं वाटतं की इट्स नॉट अप्रोप्रिएट. कारण त्यांनी का केलं आहे, आता जे एनरोलमेंट आहे फक्त त्यांनी मला एनरोलमेंटचे आकडे दिले, पण जेव्हा मी स्वतः जाऊन शाळेत बघितलं तेव्हा मला असं कळालं की एनरोलमेंट तर ऑफकोर्स इफ यू आर इन 9th स्टँडर्ड 10th स्टँडर्ड में सेम नंबर ऑफ एनरोलमेंट विल हॅपन ऑटोमॅटिकली. पण मुलं येत नाही आहे शाळेला, शिकायला मुलं येत नाही. अटेंडन्स जून जुलैची जेव्हा मी अटेंडन्स बघितलं रजिस्टरमध्ये जाऊन, रजिस्टर बघून मी स्वतः रजिस्टर बघितलेलं आणि मी काल आयुक्त साहेबांना रजिस्टरची ॲव्हरेज दिली, तर ॲव्हरेज फुल जून आणि जुलैचं म्हणजे आपण ॲव्हरेज पकडलं तर 120-130 मुलंच फक्त येतात. तर ऑफकोर्स पटसंख्या खालती गेली आहे. आय एम शुअर दॅट दे आर नॉट इन कोऑर्डिनेशन अँड कॉन्व्हर्सेशन विथ दोज स्टुडंट्स हु आर नॉट कमिंग टू द स्कूल. आणि दुसरा माझा असा प्रश्न होता की आपण मुलांना इकडे तिकडे डिस्पर्स तर केलंय, मग त्या लोकांसाठी आपण सोयीसुविधा देत आहे का? त्यांच्यासाठी बेंचेस आहे का? त्यांच्यासाठी प्रॉपर टीचर्स आहे का? क्लासरूम्स आहे का? एक शाळेत आपण कसं की 1643 स्टुडंट्स आपण डिस्पर्स केलं आहे, तर त्यानुसार त्यांच्याकडे सुविधा आहे का? आणि 2 वर्ष झालं आहे आता. मग त्याचे जे शिक्षणाचं जे हे होत आहे, नुकसान होत आहे, याची जबाबदारी कोण घेणार आहे? आज आपल्या पूर्ण देशात एवढं मोठं आंदोलन उमटलेलं आहे, कशासाठी उमटलेलं आहे? विद्यार्थी लोकांचं उमटलेलं आहे आणि शिक्षणासाठी उमटलेलं आहे, बरोबर. मग आपण ठाणे महानगरपालिका, एवढी मोठी ठाणे महानगरपालिका, आणि आपण जर शिक्षणावर लक्ष नाही दिलं देन वाय आर वी हिअर फॉर? तर मी जेव्हा तिथे गेलो होतं शाळेला, मग असं आहे की स्कूल नंबर 14 इज इंग्लिश मीडियम सेकंडरी, स्कूल नंबर 10 म्हणजे एकच इमारतीला मॉर्निंग शिफ्टला इंग्लिश करून ठेवलं, दुपारीला मराठी मीडियम करून ठेवलं. इट्स व्हेरी कन्फ्युजिंग. बट जेव्हा मी क्लासरूम्स बघायला गेले तर बघा बेंचेसची परिस्थिती अशी आहे, अशी बेंचेसची परिस्थिती आहे. 9th and 10th स्टँडर्डचे मुलगे कसे बसणार आहे अशी बेंचेसवर? It's secondary school. You know how now children have grown up and they are tall, healthy. How they will sit? कसे बसणार आहे? बघा, मी स्वतः गेले होते. I don't have that GPS वाला कॅमेरा, अदरवाईज तुमच्याकडे डेट आणि टाइम पण आलं असतं. नेक्स्ट टाइम आय विल मेक शुअर. बघा, अशी परिस्थिती आहे. 4 क्लासरूम्सच्या आकडे मला दिलं की स्कूल नंबर 14ला 4 क्लासरूम आपण दिली आहे, पण जेव्हा मी परिस्थिती बघायला गेली तर 3 क्लासरूम्स होती आणि 1 कम्प्युटर लॅब कंबाईन क्लासरूम, आणि त्याच्यात पण फक्त 10 बेंचेस, छोटी छोटी. प्रायमरी स्कूलसाठी जे बेंचेस आहे ना, तेच बेंच ते लोक यूज करतात फॉर सेकंडरी स्कूल ऑल्सो. एक बेंचवर 3-3 मुलं बसणार. एक्झाम्समध्ये कशा ॲडजस्ट होईल तुम्ही मला सांगा? इट्स व्हेरी लॉजिकल. एक्झाम्सला तर आपल्याला मुलांना म्हणजे गॅप करून बसावं लागतं ना. असं तीन मुलं एक बेंचेसवर बसणार आहे तर एक्झाम्स कशा देणार आहे? एक्झामचे पेपर लीक होत आहे आणि इकडे आपण तसेच मुलांना सोबत बसून कॉपी करा, एकमेकांची कॉपी करून पास व्हा. तर ऑफकोर्स शिक्षण विभागाला आता ह्या गोष्टीवर लक्ष द्यायला गरजेचं आहे. आणि काल जेव्हा मी आयुक्त साहेबांच्या समोर हा मुद्दा उपस्थित केला तेव्हा मला आयुक्त साहेबांनी आश्वासन दिलंय की याच्यावर लवकरात लवकर काम चालू होणार आहे आणि आयुक्त साहेब स्वतः लक्ष देईल या गोष्टीवर. आणि खूप लवकर एक दौरा करून आपण जे सगळं माझे आरोप आहे, जे सगळं मी त्यांना दाखवले प्रूफ्स, त्याच्यावर काम चालू होणार आहे. शाळेमध्येच आहे की सगळ्या शाळेमध्ये तशा प्रकारची परिस्थिती आहे? म्हणजे विशिष्ट शाळेतच पाण्याची नियोजन नाहीये की सगळ्या शाळेमध्ये तसं आहे? मोस्टली 90% ऑफ देम इट्स देअर. आता कसं आहे की हे तर मी तुम्हाला एक एक्झाम्पल दिलंय, ठीक आहे. आपण MM व्हॅली शाळेला पण जेव्हा मी प्रभारी विरोधी पक्ष नेता होती तेव्हा मी MM व्हॅली शाळेला पण गेली होती. तिथे पण असं आहे की टीचर्स नाही आहे,
म्हणजे 9 आणि 10 स्टँडर्डचे मुले सोबत बसतात आणि टीचर्स, आपल्याला पण माहिती आहे आता SIRचं कसं चाललंय, तर टीचर्स त्यामुळे येत नाही मुलाला, ते लोक सुट्टी देतात. तर ऑफकोर्स इट्स ओव्हरऑल इफ यू सी देर इज अ लॉट ऑफ गोंधळ इन शिक्षण विभाग दॅट्स हॅपनिंग. ज्या अधिकाऱ्यांनी तुम्हाला खोटी माहिती दिली त्या अधिकाऱ्यांवर देखील कारवाईची काय मागणी आयुक्तांकडे तुम्ही करणार आहात? मी कसं आहे की त्यांचं असं म्हणणं होतं की दे हॅवंट गॉटन इसका अभी तक की उनको मागणी आई नाही है, पण ते पण मला असं वाटतं की त्याच्याकडे मागणी आली होती बेंचेसची आणि आम्ही स्वतः व्हिजिट पण केलं होतं. रॅदर दॅन कारवाई माझं असं म्हणणं होतं की आपण कसं आहे की माझी अपेक्षा खूप जास्त आहे मॅडमकडून. मॅडम पण एक महिला आहात, तर बिकॉज शी इज अ वुमन आय एक्सपेक्ट मोर फ्रॉम इट, बिकॉज ॲज वुमेन वी शुड टेक सेन्सिटिव्ह डिसिजन्स. तर माझी अपेक्षा, आणि आयुक्त साहेबांनी मला आश्वासन दिलं आहे की याच्यावर लवकरात लवकर काम होणार आहे. मॅडम, तुम्हाला असं वाटतं का की आपण म्हणत असं ज्या महापालिकेच्या शाळा आहेत त्या शाळांची दुरवस्था पाहायला मिळते आणि त्याच्यामुळे कुठेतरी मराठी शाळा सगळ्या बंद पडत चालल्यात आणि विद्यार्थी त्यामुळे डायव्हर्ट होत आहेत असं वाटतं तुम्ही? आता कसं आहे की हे तर मी तुम्हाला मुंब्राचं एक एक्झाम्पल दिलं आहे मुंब्राच्या. आय फील दॅट ओव्हरऑल आपण बघायला गेले तर पटसंख्या तर मराठी मीडियमची आपण बघायला गेलो की इंग्लिश मीडियमची बघायला गेलो तर पटसंख्या तर आपली कमी होत आहे. वाय? बिकॉज वी आर नॉट समवेअर वी आर लॅकिंग इन सर्विंग क्वालिटी. समवेअर वी आर लॅकिंग इन सर्विंग क्वालिटी. आपण जर असं, माझं असं म्हणणं होतं की आपण जर फक्त करायचं आहे म्हणून करत आहे तर नाही चालणार आहे ना. दुसरा एक सर्वाधिक एक मुद्दा मांडण्यात आला काल की शाळा आहे, महाविद्यालय आहे, त्याच्या 500 मीटर अंतरापर्यंत मटण असेल, चिकनची दुकानं असतील, पान टपरे असतील, यावर कारवाई करण्यात यावी, वाईन शॉप्स असतील, यावर कारवाई करण्यात यावी, असा मुद्दा खरं तर महासभेत गाजला. कसं बघताय या विषयाकडे? खूप छान विषय, आणि आयुक्त साहेबांनी या विषयावर आम्हाला सगळेच नगरसेवक लोकांना आश्वासन दिलंय की पूर्ण ठाणे असू द्या, दिवा, कलवा, मुंब्रा कारवाई होणार आहे. आणि इट्स व्हेरी इम्पॉर्टंट फॉर द हेल्दी ॲटमॉस्फिअर ऑफ शाळा. आणि धार्मिक जागेचा पण बोललं गेलं आहे की धार्मिक जागेचे 500 मीटरच्या तिथे पण कारवाई केली पाहिजे. अजून एक